आज आपण अ, धम्मपदातली 104 नंबरची गाथा आणि सहस्त्रवग्गातली 5 नंबरची गाथा एकच पाहणार आहोत. तुम्हाला मी दोन गाथेंचं हे पाठवलेलं आहे, फोटो टाकलेला आहे. दोन गाथा आणि अर्थ, कारण ते या पुस्तकात तसं आलेलं आहे. परंतु दोन्हींचा एकत्र विचार करणं थोडंसं हे आहे, म्हणजे अ, योग्य नाही. एकाच गाथेचा आज आपण विचार करू आणि त्याचा अर्थ पाहू. अत्ता हवे जितं सेयो या चयं इतरापजा अत्तदन्तस्य पोसस्य नित्यं संयतचारिणो. याचा अर्थ असा आहे की स्वतःला जिंकणं श्रेष्ठ आहे. आता हे स्वतःला जिंकणं म्हणजे काय, हे आपण काल थोडंसं पाहिलेलं आहे. एक हे पण गोष्ट लक्षात येते की हे अंत गाथांचा अभ्यास करता करता पुढच्या गाथेचा संदर्भ मागे पण असतो, आधी पण असतो. म्हणजे आधी सोडून दिलंय सगळं, मग पुढची गाथा चालू झाली असा त्याचा अर्थ नाही. त्याच्यामध्ये एक प्रकारची कंटिन्युटी आहे, सलगतापण आहे काही काही गाथांमध्ये. म्हणून आता हा जो स्वतःला जिंकणं श्रेष्ठ आहे, इतर प्रजेला किंवा इतर लोकांना जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणं श्रेष्ठ आहे. ते यो अत्तदंतस्स पौसस्स, म्हणजे जो पुरुष, जो मनुष्य स्वतःला शांत करतो, स्वतःला स्थिर करतो, स्वतःला अविचलित ठेवतो, स्वतःला जिंकतो, जे काय असेल ते जितं अत्तदंतस्स, अत्त म्हणजे स्वतःला, दंतस्स म्हणजे शांत करणे, पौसस्स म्हणजे पुरुष, माणूस. ज्या माणसानं स्वतःला शांत केलेला आहे, तो कसा आहे? नित्यं संयतचारिणो. नित्यं म्हणजे नित्य, नेहमी. कसा असतो तो? संयतचारिणो म्हणजे संयमानं चालतो, संयमाने जगतो, संयमाने बोलतो, संयमाने वागतो. तर त्याचं जे चारिणो म्हणजे आचरण, संयत असतं म्हणजे संयमित असतं, असा या गाथेचा अर्थ होतो. आता एवढे शब्द आपल्याला चिंतनासाठी पुरेसे आहेत. मला वाटतं सगळ्या शब्दांचा अर्थ सांगून झालेला आहे. आत्ता म्हणजे स्वतः, हवे म्हणजे अं, हवे म्हणजे निश्चितच. हवे निश्चितच म्हणजे स्वतः, निश्चितच जो स्वतःला जिंकतो. आत्ता स्वतःला हवे निश्चितच जितं जिंकतो, तो स्थैर्य म्हणजे श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठ आहे कशापेक्षा? योच अयंग किंवा याच अयंग असं आहे ते. इतरापजा म्हणजे इतर लोक, म्हणजे इतर लोकांना जिंकण्यापेक्षा, काल आपण तो युद्धाचा मुद्दा पाहिला, इतरांना जिंकणं आणि स्वतःला जिंकणं. तसाच तोच मुद्दा आहे हा. इतरांना जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणं हे श्रेष्ठ आहे. आणि जो स्वतःला जिंकतो, तो अत्तदंतस्थ म्हणजे स्वतःला तो आपोआपच शांत करतो, स्थिर करतो. त्याचं चित्त स्थिर होतं, त्याचं मन स्थिर होतं. तो अत्तदंत होतो म्हणजे स्वतःला तो, स्वतःमध्ये तो शांत होतो. असा माणूस नेहमी निश्चंग संयतचारिणो म्हणजे संयमानं वागतो, बोलतो, आचरण करतो, अशा अर्थाची ही गाथा आहे. कालचाच मुद्दा आपण परत या ठिकाणी
घेऊ शकतो विचाराला. आणि अशा माणसाला, चला म्हणजे आता बोलता बोलता मला हेही वाटायला लागलं की पुढची जी गाथा आहे की अशा माणसाला न देव, न गंधर्व, न मार, न ब्रह्म कोणीही हरू शकत नाही. त्याचं जिंकलेलं, अशा व्यक्तीच्या, ज्यानं स्वतःला जिंकलेलं आहे, असं त्याचं जितंग म्हणजे त्याने जिंकलेलं कोणीही त्याला पुढे अपराजित करू शकत नाही किंवा त्याचं हिरावून घेऊ शकत नाही. त्याचा परत कधी पराभव होऊ शकत नाही. जितंग अपजितंग कैरा, म्हणजे ज्यानं जिंकलेलं आहे, ज्यानं स्वतःला जिंकलेलं आहे, त्याला कोणीही पुन्हा पराजित करू शकत नाही. जो तसा बनलेला आहे, ज्यानं स्वतःला जिंकलेला आहे, तथा रूपस्थ जंतूनो, म्हणजे तसा तो प्राणी, तो मनुष्य ज्यानं स्वतःला जिंकलेला आहे, त्याचं जिंकलेलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याला कोणी पुन्हा पराजित करू शकत नाही. इथं असं म्हटलेलं आहे की त्याला देव सुद्धा पराजित करू शकत नाही. त्याला गंधर्व पण पराजित करू शकत नाही. मार सुद्धा पराजित करू शकत नाही किंवा ब्रह्म सुद्धा त्याला पराजित करू शकत नाही. आता देव कोण, गंधर्व कोण, माराबद्दल आपण काल चर्चा केलेली आहे. आणि ब्रह्म, आता ब्रह्म ही संकल्पना जी आहे की ब्रह्म म्हणजे विश्वाचा निर्माता असंही त्याला म्हटलेलं आहे. कारण आता ही गाथा ही नंतर जोडलेली आहे असंही स्पष्ट दिसतं. ही अशीच बुद्धांनी उच्चारली असेल असं म्हणता येत नाही. कारण कसं की सामान्यपणे आजही सर्वश्रेष्ठ कोण, सर्वशक्तिमान कोण, या विश्वावर याच्यावर नियंत्रण ठेवणारं कोण, असा जर विचार केला, त्या शक्ती कोण, ज्याचं ह्या विश्वावर नियंत्रण आहे, सगळ्या सृष्टीवर नियंत्रण आहे, प्राण्यांवर नियंत्रण आहे, माणसांवर नियंत्रण आहे, प्रत्येक घडामोडीवर जळी स्थळी काष्टी पाषाणी ती शक्ती दडलेली आहे. जळामध्ये, पाषाणामध्ये, कुठल्याही जागेमध्ये, स्थळामध्ये, जंगलामध्ये, जळी स्थळी, काष्ट, काष्ट म्हणजे वनस्पती, लाकूड, जळी स्थळी, काष्टी आणि पाषाणी, पाषाण म्हणजे दगड, म्हणजे चराचरामध्ये ती शक्ती आहे. ती शक्ती आजही जे आस्तिक लोक आहेत, ती शक्ती म्हणजे देव म्हणतात किंवा परमेश्वर म्हणतात. तशीच एक गंधर्व ही एक मनोवस्था आहे. आता ही गंधर्व मनोवस्थेचे काय लक्षण आहे मला मला माहिती नाही. त्याचा म्हणजे तसा वेगळा अभ्यास मी केला नाही. शोधावं लागेल गंधर्व म्हणजे कोण. गंधर्व ही अवस्था आहे, ही चित्तावस्था आहे किंवा जी काही शक्ती मानली गेलेली आहे तिची तो गंधर्व. आता गंधर्वाचा संबंध कधी कधी संगीताशी पण येतो, जो जो रंजनाच्या क्षेत्रातला आहे, मनोरंजनाच्या क्षेत्रातला आहे. जसं आता आपण गंधर्व आहेत ना, 2-4 गंधर्व, बालगंधर्व, कुमार गंधर्व, आणखीन कोण, सवाई गंधर्व, आणखीन काही काही प्रकार आहेत गंधर्व, ते गाण्याच्या क्षेत्रातले आहेत. तर ती एक उच्च मनोरंजनाची आणि त्याच्यात रमण्याची ही एक उच्च अवस्था, असाही गंधर्वांचा एक अर्थ निघू शकतो, आहेच तो. मार याच्यावर आपण काल चर्चा केलेली आहे की आपल्यातले जे चित्तातले, मनातले जे विकार आहेत, विकृती आहेत, ज्या विकृती आपल्याला वर्तनाला, त्याच पद्धतीचं वर्तन करायला भाग पाडतात. राग असेल तर माणूस रागीट बनतो, रागीट बोलतो, रागात कृती करतो आणि ती कृती भयंकरही असू शकते. म्हणजे जसं चित्त आहे, जसा मार आहे,
जसा मार आहे तसं वर्तन आहे. पण जेव्हा बुद्ध म्हणजे जागृती ही डेव्हलप होत जाते, विकास पावत जाते, अधिकाधिक शक्तिमान होते जागृती, तेव्हा माराचं साम्राज्य आपापच दुर्बल होत जातं. म्हणजे अ, यातना कमी होतात, म्हणजे दुःख दुःख कमी होतं, यातना कमी होतात. प्रेशर, टेन्शन हे आतलं जे आहे मनाच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, ते सगळं हळूहळू कमी होतं. कारण माराचा मार कमी होतो. विकृतींचं साम्राज्य दुर्बल होतं. कारण माराचं राज्य आहे असं म्हणतात. अं, दुःखाच्या पाठीमागं माराचं राज्य आहे, विकृतींचं राज्य आहे. आणि त्या विकृती म्हणजे आपण मुख्यतः पाहिजे आणि नको या या याच्यात पाहतो. की पाहिजे पाहिजे म्हणजे इच्छा, तृष्ण, पाहिजे पाहिजे पाहिजे, खूप पाहिजे, असंख्य गोष्टी पाहिजेत आणि असंख्य गोष्टी नकोत. आपल्या आधीच्या जीवनातल्या असं आपण आजूबाजूला जरी हा हे पाहिजे का, हा हे पाहिजे, आणि ते पाहिजे का, नाही नाही ते नको, का ते उगीच अडथळा आहे, ते काढलं पाहिजे. तशा अनेक पाहिजे नकोच्या जगामध्ये आपण वावरत असतो. आणि बरंचसं आपणच निर्माण केलेलं असतं, आपणच जमा केलेलं असतं, आणि कधी कधी आपल्यालाच ते नको असतं. किंवा बाहेरूनही अशा गोष्टी आपल्यावर लादल्या जातात की त्या स्वीकाराव्याच लागतात. आणि अशाही काही गोष्टी असतात का ज्या आपल्यालाच हव्याशा वाटतात, बाहेरच्या पण, त्या आपल्यासाठी प्रिय बनतात. मग ते आपण त्याचं उपादान करतो, म्हणजे आपल्या बनवतो, आपल्या मालकीच्या बनवतो. म्हणजे आपला जो मी आहे तो अधिकाधिक घट्ट आणि मोठा होत जातो. आणि दुसऱ्या बाजूला जे मीला अडथळा अ, आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या नको असतात, अप्रिय असतात, त्याचा द्वेष करणं, त्याला हटवणं, त्याला खतम करणं, त्याचं अस्तित्व उद्ध्वस्त करणं, अशा ज्या गोष्टी चाललेल्या असतात, या व्यक्तिगत पातळीवर चाललेल्या असतात, सामाजिक पातळीवर चाललेल्या असतात, आणि अगदी राज्याच्या पातळीवर दोन राज्यांमध्ये पण संघर्ष असतो, नाही का? आता जसं आता पाण्यावरून दोन राज्यांचाच अ, जो मुद्दा आहे तो, जसं आता कृष्णा नदीचं पाणी, अ, जसं दोन राज्यांमध्ये तो एक विवादाचा मुद्दा अ, असतो बऱ्याचदा. किंवा आपण जे शाक्य कोलियांचा तोही मुद्दा पाण्यावरूनच होता. तर राज्यामध्ये पण तो द्वेष असतो, किंवा ती स्पर्धा असते, किंवा हक्काचा मुद्दा असतो, वगैरे वगैरे असं. तर स्वतःमध्ये पण तो संघर्ष आहे, सामाजिक पातळीवर पण आहे, अ, राज्याच्या पातळीवर आहे, राष्ट्राच्या पातळीवर आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. आता आंतरराष्ट्रीय, कारण प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं, व्यक्तिगत पातळीवर असो नाहीतर राष्ट्रीय पातळीवर असो. माणसाला आपलं स्वतःचं अस्तित्व हे टिकवून ठेवायचं असतं, कारण ते पाहिजे असतं. ते पाहिजेमध्ये मोडतं सगळं हे. आणि त्याच्यात जो अडथळा येतो तिथं मग युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. आणि याच्यात माणूस व्यक्तिगत पातळीवर, प्रत्येक माणूस हा व्यक्तिगत पातळीवर हा विचलित होतो, डिस्टर्ब होतो, असुरक्षित होतो. कारण अस्तित्वाला धोका पोचतो. जगण्यामध्ये अडथळा, जगायचंय, जगण्याची इच्छा आहे, आणि चांगलं जगण्याची इच्छा आहे, चांगलं राहण्याची इच्छा आहे, आणि तसं ते जर होत नसेल तर माणूस मग घाबरतो, माणसावर त्याचं टेन्शन येतं. अगदी आधुनिक याच्यात आपण सध्या पाहिलं की समजा आता हे AI चा मुद्दा आहे, आता काहींना माहीत आहे किंवा नाही हे कळायला मार्ग नाही, परंतु आधुनिक याच्यामध्ये नोकऱ्यांना
बऱ्याच लोकांच्या नोकऱ्यांवर जी गदा येणार आहे, त्याच्यामध्ये हा ए आयचा मुद्दा आहे. ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण मोबाईल जरी ओपन केला ना, तर मोबाईलमध्ये एक मेटा किंवा काही व्हॉट्सअपवर पण मेटा ते ब्ल्यू जे हे येतं असं हं, राऊंड चक्र, तर हं. तो त्याच्यामध्ये मेटाचा उल्लेख आहे. तो मेटा म्हणजे तो ए आय आहे. त्याच्यावर आपण टच केलं तर मग तो विचारतो आपल्याला का काय मी काय मदत करू शकतो. मग तुम्ही त्याला काही प्रश्न टाका, तर तुम्हाला जगातली माहिती पुरवतो आणि जगातली माहिती देतो. तर हा ए आयचा मुद्दा असा आहे की हा इतका आता व्यापक होत चाललेला आहे की कोणत्याही क्षेत्राची माहिती हा ए आय एजंट किंवा ए आय ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता ही तुम्हाला सहज माहिती उपलब्ध करून देते. आता याच्यामुळे काय झालं, की नैसर्गिक बुद्धिमत्ता चालवून जे लोक काम करत होते, त्यांचं काम आता ह्या एआयने हिरावून घेण्याचा प्रकार होतोय. आणि मग ज्या लोकांना एवढे मोठमोठाले पगार किंवा पॅकेज देऊन जे त्यांच्याकडून काम काढलं जात होतं, तर त्या कंपन्या आता विचार करतात का जर एआयमुळे जर एवढ्या सहजपणे आम्हाला जर माहिती मिळत असेल, तर मग एकतर तुम्ही ते एआय शिकून घ्या. तुमचं स्वतःचं नैसर्गिक बुद्धिमत्ता जास्त वापरण्याऐवजी एआयची मदत घ्या आणि मग त्याच्यावर काम करून आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या. असं अ, सगळ्याच क्षेत्राकडून ती मागणी आहे. आणि हे एक नवीन संकट असं म्हणतात, की एक नवीन संकट काही क्षेत्रांवर आलेलं आहे आणि त्याच्यामुळं अ, काहींच्या नोकऱ्या पण गेल्यात किंवा जाऊ पण शकतात. आणि एआय शिकून घ्या आणि काम करा, काम करून दाखवा. तर मग तुम्हाला त्याचा मोबदला म्हणजे पगार, पैसे काय असतील ते मिळतील. अशी एक परिस्थिती आहे आणि याच्यामुळे आता काही लोकांसाठी ते चॅलेंज आहे आणि हे सगळ्याच क्षेत्रामध्ये चॅलेंज आहे. अगदी कायद्याच्या क्षेत्रामध्ये, मेडिकलच्या क्षेत्रामध्ये, अ, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, इव्हन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांना अध्यात्मात ज्यांची एक मोनोपॉली असते, की आम्हीच धर्म सांगू शकतो, आम्हीच अध्यात्म सांगू शकतो. तर त्याला ह्या एआयनं पण आता असं उत्तर एआय पण असं त्याच्यावर आता एक विकल्प निघालेला आहे, एक मार्ग निघालेला आहे, की तुम्ही त्याच्यात लिहिलं का माझं मन खूप अशांत आहे, काय करू? असा प्रश्न तुम्ही त्या एआयला विचारला का तो मग 5-25 उपाय तुम्हाला सांगतो. हे करा, ते करा, असं करा, तसं करा. एवढं ते अ, सोपं झालेलं आहे. तर ह्या कृत्रिम माहितीमुळं अ, त्या लोकांना जास्त भीती निर्माण झालेली आहे का ज्यांना स्वतःचं वर्चस्व पाहिजे किंवा ज्यांचं काम म्हणजे उपजीविका, ज्यांचं काम हे त्यांच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, कौशल्यावर अवलंबून आहे. ते काम जर हा एआय करत असेल, तर मग त्याला धोका आहे. पण एआय आपल्याला सती शिकवू शकत नाही, हे लक्षात घेऊ आपण. जागं कसं व्हायचं, जागृत कसं व्हायचं, त्याचं तंत्र सांगू शकतं, पण प्रॅक्टिस नाही सांगू शकत. म्हणून धम्मप्रचाराच्या दृष्टीनं एआय ही उपयुक्त गोष्ट आहे. परंतु परत अडचण तीच येते, की ज्ञानाचं ओझं इतकं वाढत जाईल, की त्याच्यातून प्रॅक्टिस कशी करायची ही गोष्ट हरवली जाऊ शकते. आपण जे म्हणतो ना, कधी-कधी ज्ञान हेच आता अडथळा बनत चाललेलं आहे. तर ह्या एआयमुळे त्याच्यात आता भर पडलेली आहे. आणि लहान मुलं सुद्धा थोडीशी मोठी झाली किंवा लहान मुलं सुद्धा ते एआय ओपन करतील आणि माहिती मिळवतील. शिक्षणातली पण माहिती मिळवतील. परंतु समजावून सांगण्याचं जे
ज्यात म्हणजे आता गुरुजी म्हणा, शिक्षक म्हणा, समजावून सांगण्याचं काम AI 100% नाही करू शकत. कारण ते लाईव्ह काम आहे, ते जिवंतपणा आहे. त्याच्यामध्ये संपर्क आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्याला समजून घेणं आहे. प्रश्न समजून घेण्याचं जे काम आहे, जो एक व्यक्तीच करू शकतो, ते AI नाही करू शकत. तसं धम्म देखील समजून घेण्याचं काम जे कल्याण मित्रतेमध्ये किंवा लाईव्ह जे होऊ शकतं, एकमेकांच्या संपर्कातून जे होऊ शकतं, ते AI नाही देऊ शकते. AI फक्त माहिती देईल, इन्फॉर्मेशन पुरवेल. तर असं असं एक कसं आहे, मनावरचे ताण-तणाव वाढण्याची ही पण आता कारणं बनत चाललेली. ही बुद्धाच्या काळात अ, वेगळी होती. जसं आता युद्ध आपण काल चर्चा केली. बुद्धाच्या काळात समकालीन परिस्थितीमध्ये त्यांच्या युद्धजन्य परिस्थिती होती. प्रत्यक्ष युद्ध होतं. तलवारीचं किंवा भाल्यांचं किंवा धनुष्यबाणांचं किंवा प्राणी, हत्ती, घोडे वापरले जायचे. आक्रमण व्हायचं, माणसं मारली जायची, कापली जायची, जखमी केली जायची, हिरावून घेतलं जायचं. तर अशा प्रकारची ती परिस्थिती असल्यामुळे तशा प्रकारची उदाहरणं आपल्याला याच्यात मिळतात. परंतु आता आधुनिक याच्यामध्ये जो आता समजा AIचा मुद्दा आहे, हा तर अजून काही लोकांपर्यंत पोहोचलेलाही नसेल, परंतु तो पोहोचणार हळू-हळू. अ, तर हा देखील तसाच एक युद्धाचाच प्रसंग आहे काही लोकांच्या दृष्टीनं. YouTubeवर त्याच्या बरेचसे आपल्याला काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर हे देखील म्हणजे काय नवीन दुखणं आहे. नवीन दुःख सोय पण आहे, पण नवीन दुःख पण आहे. नवीन दुखणं पण आहे. नवीन टेन्शन आहे. नवीन प्रेशर आहे. तर मुळातच जीवन हे दुःख आहे. जगणं हे दुःख आहे, यातना आहेत, टेन्शन आहे, प्रेशर आहे. त्याच्यात हे अशा काही अ, बाह्य गोष्टी आहेत, की या बाह्य गोष्टी आपल्याला अजून एक आव्हान निर्माण करत आहेत. चॅलेंज निर्माण करत आहेत. तर या सगळ्यामध्ये स्वतःला जिंकण्याचं काम करावंच लागतं. स्वतःमध्ये स्वतःचं विचलन, स्वतःचं टेन्शन, प्रेशर, चिंता, अस्वस्थता, झोपमोड ह्या सगळ्या गोष्टीची ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्रासदायक आहेत, याच्यावर आपल्याला स्वतंत्रपणे स्वतःच आत्ता, आत्ता हवे जितम स्वतःला जिंकणं म्हणजे स्वतःवर काम करून स्वतःला विचलित होऊ न देणं, हे काम पूर्वीपेक्षा जास्त अवघड होतंय असं दिसतंय. आणि म्हणून आपल्याला पटकन ते साधी गोष्ट आहे, की कायेमध्ये उतरायचंय. पण माणूस वेळच नाही. फार काम आहे. आणि ते खरं आहे. एक तर वेळ नाही, कारण व्यस्त जीवन आहे आणि व्यस्त मन आहे. व्यस्त चित्त आहे आणि शरीर पण व्यस्त आहे काही ना काही करण्यामध्ये, काही ना काही बोलण्यामध्ये. म्हणजे आपण खरंच व्यस्त करून टाकले परिस्थितीनं, आजूबाजूच्या परिस्थितीनं कधी-कधी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, आपला साधेपणा हिरावून घेतलाय, आपलं नैसर्गिक जीवन हिरावून घेतलेलं आहे आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि तो गोंधळ म्हणजे आपला मानसिक कोंडी आहे, मानसिक विचलन आहे. आणि मग अनेक घटना आहेत. जसं आता नुकतीच येऊन गेलेली कोरोनाची घटना आहे. कोरोनानं असे काही प्रश्न निर्माण करून ठेवलेले आहेत, की त्याचे परिणाम अजून जाणवतात. काहींच्या घरातली माणसं गेली. तर ते काही घरं तर उद्ध्वस्त झाली. काही बिझनेस उद्ध्वस्त झाले. सगळ्याच्यावर नियंत्रण आलं. जागतिक परिणाम झाला तो कोरोनामुळं.
तर अशाही काही घटना आहेत का जिथं माणूस विचलित होतो, डिस्टर्ब होतो, अस्तित्व धोक्यात येतं, जगणं धोक्यात येतं. तिथे आपल्याला ही सती जागृतीची प्रॅक्टिस आणि केव्हा काही होऊ शकतं हे मात्र म्हणजे माणसानं गाफील राहता कामा नये. म्हणजे बऱ्याच वेळेला काय वाटतं, कशाला आत्ताच एवढा विचार करायचा, काही आल्यावर बघू, प्रसंग आल्यावर बघू. तेव्हा ती वेळच नसते बघायची. तेव्हा ती वेळच नसते बघायची. म्हणजे आजार झाल्यावर आता मी व्यायाम करायला सुरुवात करील. प्रतिकार शक्ती सगळी काय म्हणतात गमावून बसलोय किंवा प्रतिकार शक्ती नाही आणि प्रतिकार शक्तीमुळे आजार निर्माण झालाय आणि आता त्या आजाराला तोंड देणं त्याच्यावर उपचार करणं हेच काम राहतं. आता मी प्रतिकार शक्ती निर्माण करील नव्यानं, मग आता व्यायाम करील किंवा काही व्यवस्थित खाईल पिईल किंवा माझी जी काही जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे, ही मी व्यवस्थित करील त्यावेळेला, तर ते शक्यच नसतं. त्यावेळेला आजारच. आजार हाच मुख्य गोष्ट, मुख्य विषय बनतो. आजार होऊ नये त्याच्यासाठी आधी प्रयत्न केले का? तसं आता हे विचलन, आपलं डिस्टर्बन्स, आपलं भय, पुढे येणारं कुठल्याही निमित्तानं कुठल्याही संकट आल्यामुळं जे भय निर्माण होईल, जे विचलन निर्माण होईल, त्याच्यासाठी आधी तयारी केली का? त्याच्यासाठी आधीच आपल्या मनाला प्रशिक्षण दिलं का? चित्ताला प्रशिक्षण दिलं का? कायेला प्रशिक्षण दिलं का? वर्तन त्याप्रमाणे सुधारलं का? याचं भान नसेल, याची सती नसेल, जागृती नसेल, तर मग ऐन वेळेला काही करता येत नाही. ऐन वेळेला मग तेच करायचं जी ती परिस्थिती निर्माण करते. त्याला तोंड द्यायचं आणि जसं जमेल तसं तोंड द्यायचं. मग त्याच्यात आपण यशस्वी होऊ किंवा न होऊ ती त्यावेळची परिस्थिती असते. असं हे आहे. म्हणून स्वतःला जिंकणं हे श्रेष्ठच आहे. आत्ता हवे जितंग सेयो. आणि दुसऱ्यांना जिंकण्यापेक्षा, दुसऱ्यांवर आधिपत्य गाजवण्यापेक्षा, दुसऱ्यांना काबूत ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांना जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणं असं जिंका असं ही गाथा सांगते. आत्तदंत स्वतःचं दमन करा, स्वतःला स्थिर करा, शांत करा. असा मनुष्य संयमाने जगतो. संयमाने त्याचं जीवन हे संयमित असतं. संयतचारिणो. आणि मग देव त्याचा पराभव करू शकत नाही मानला तर. आता जो देव मानतो तोच देवाच्या हातात स्वतःला देतो असंही आपण म्हणू शकतो. जो आस्तिक आहे तो स्वतःच्या अडचणी हा देवाच्या हातात देतो, त्याच्या मनातल्या देवाच्या. मग त्याचा देव पराभूत करू शकतो त्याला, कारण यानं त्याच्या हातात स्वतःला दिलेला आहे. किंवा गंधर्व म्हणजे समजा मनोरंजन, रंजनाच्या हातात एंटरटेनमेंट करा, खा प्या मजा करा, संगीत ऐका, अमकं करा, नाचा गा आणि त्याच्यासाठी मग नशापान करा. असं रंजक गोष्टींच्या हातात जर आपण स्वतःला दिलं तर मग त्याच गोष्टी आपल्याला पराभूत करू शकतात. जेव्हा आपण विचलित होतो तेव्हा आपल्याला माहिती नाही आता स्वतःला कसं सांभाळायचं. मग ना काही मनोरंजन सुचतं, ना काही संगीत ऐकण्याची इच्छा होते, ना नको तो टीव्ही आता बोर झाला. किंवा हास्य जत्रा ऐका, नाही तर काय लाफ्टर ते ऐका आणि मग टाइमपास करू आपण. तर इकडं जर मनस्थिती एकदम खराब असेल, इकडं आपण एकदम विचलित झालेले असू, टेन्शन असेल आणि आता जत्रा लावून आपण ते हसू आता किंवा एखादं गाणं लावू, तर तिथं ते सगळंच बोर होतंय. म्हणून स्वतःला आधी स्वतःवर काम करून आधी स्वतःला जिंकावं, जिंकावं. म्हणजे मी स्वतःला स्वतःला जिंकावं असं ते म्हटलेलं आहे. म्हणजे तिथं देवही पराभूत करू शकत नाही जो मानणार आहे त्याला. गंधर्व गंधर्व समजा मी मनोरंजनाचं आपण म्हणजे रंजनाचं क्षेत्र, मन गुंतवणं, दुसरीकडे गुंतवणं. कारण इकडं इकडं रंजन होत नाही, आतमध्ये डिस्टर्ब आहे म्हणून कुठेतरी रमायचं, स्वतःला रमवायचं. तर तिथे तुम्हाला तुम्ही स्वतःला जिंकलेला असाल
तर ते रंजन किंवा ते गंधर्व, ती अवस्था, ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. मार तुम्हाला पराभूत करू शकत नाही, ज्याच्यावर आपण खूप चर्चा केली. आणि ब्रह्म, ज्यानं हे विश्व निर्माण केलं असं मानलं जातं. ब्रह्मा म्हणजे सगळ्या याचा राजाच आहे तो. ब्रह्मदेव, देवाची वरची अवस्था का असेल ते. कारण जे जे मानतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आहेत. ज्या लोकांच्या मनात हा विषयच नाही, त्यांनी हरवायचं काही कारण नाही. ज्यांच्या मनात हा देव आहे, ज्यांच्या मनात हे गंधर्व आहे, ज्यांच्या मनात माराचं साम्राज्य आहे, म्हणजे लोभ द्वेष ज्याच्यावर राज्य गाजवतो, तर तो त्याला हरवू शकतो, जर यानं स्वतःकडे पाहिलेलं नसेल तर. आणि ब्रह्म ही जर धारणा असेल, विश्वाचा निर्माता, तर मग तुम्ही जर विश्वाच्या निर्मात्याच्या हातात स्वतःला दिलेला असेल, तुम्ही मानत असाल, तर मग तो तुम्हाला हरवू शकतो. पण जो स्वतःकडे पाहतो, जो स्वतःचं भान ठेवतो, स्वतःला जिंकतो, स्वतः स्थिर होतो, शांत होतो, मुक्त होतो, बुद्ध होतो, त्याला कोणी थांबवू शकत नाही. अशा प्रकारची ही गाथा आहे. जेवढं मला चिंतनामध्ये ताण आला थोडासा, कारण काही गोष्टी एकदम सुचत नाहीत बोलता बोलता. तर सती त्याचं भान ठेवून त्या गाथांचं, शब्दांचं, पुन्हा अनुभव, इकडची तिकडची माहिती, जसं आता AI वगैरे, तरी जेवढं आपल्याकडे संकलन असतं ज्ञानाचं, वाचनाचं, त्याच्यानुसार ती मनामध्ये जुळवाजुळव चाललेली असते. तरी आज आपण बाबासाहेबांचा उल्लेख आपल्या बोलण्यामध्ये आला नाही आज तरी. कारण ते पण विचलित करणारी तत्कालीन परिस्थिती होती, ज्याला अस्पृश्यता म्हटलेला आहे. तो पण एक मोठा आपल्यासाठी स्पेशल विषय आहे तो, जे आपल्यासाठी म्हणजे जे आंबेडकरी प्रवाहामध्ये आहेत, जे बाबासाहेबांच्या प्रभावाखाली आहेत, ज्यांचं जीवन आणि आपलं जीवन, त्यांचं जीवन आणि आपलं जीवन ह्याच्यामध्ये काही साम्य आहे. त्यांच्या त्रासात, आपल्या त्रासात, आपल्या म्हणजे आपल्या व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर, त्यांच्या त्रासात आणि आपल्या त्रासामध्ये काही समान सूत्र आहेत, समान धागे आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेब आणि आपण हे कनेक्टेड आहोत. ते आपण टाळू शकत नाही. आता तर राष्ट्रीय पातळीवर पण तो मुद्दा आलेला आहे, की राज्यघटना त्यांनी लिहिलेली आहे की नाही, हे प्रश्न का निर्माण करतात ते. कारण त्यांना त्यांचं वर्चस्व मान्य करायचं नाही, किंवा त्यांचं जरी हिताचं असलं तरी आम्हाला ते नको आहे, कारण आमचं वर्चस्व राहत नाही मग. म्हणून मग ते राज्यघटनेच्या निमित्तानं बाबासाहेबांवर आघात करून त्यांचं अस्तित्व थोडक्यात नष्टच करायचं. बुद्धाचं जसं नष्ट केलं आणि बुद्ध इथून हाकलून लावला, असं ते म्हणतात. आम्ही परागंदा केला, आम्ही त्याला हाकलून लावला इथून, त्याला कालबाह्य करून टाकला. तर त्याच्यात ते काही अंशी यशस्वी पण झाले. त्याचाच परिणाम हे अस्पृश्यता पण आहे. त्याचा परिणाम हा अस्पृश्यता आहे. आणि हा मुद्दा बाबासाहेबांनी जेवढा लक्षात घेतला, तेवढा दुसरा कोणी घेतला नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याशी जो बाबासाहेबांचा थेट संबंध आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, तो आपल्याला विचारात घ्यावाच लागतो. आणि त्या अनुषंगानं बुद्धांचा विचार करावा लागतो. मला वाटतं बौद्ध म्हणून जे अनेक प्रकारचे संप्रदाय निर्माण झाले, अनेक प्रकारच्या शिकवणी निर्माण झाल्या, ते त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. म्हणून तिथल्या संस्कृतीत जो बुद्ध धम्म चालतो,
उदाहरणार्थ थायलंडचा बुद्ध धम्म. थायलंडचा बुद्ध धम्म बुद्ध शिकवण म्हणून जरी ती किती त्यांची श्रेष्ठ असेल, त्यांनी ती अडॉप्ट केलेली असेल त्यांच्यामध्ये, त्या शिकवणीचा त्यांनी त्यांच्या परिस्थितीला धरून जरी काही उपयोग केलेला असेल आणि त्याच्यात ते यशस्वी जरी ठरलेले असतील, तर ती संस्कृती ही आपल्याकडची संस्कृती नाही. चायनीज संस्कृती, चिनी संस्कृती आपल्याकडची संस्कृती नाही. किंवा व्हिएतनामी घ्या, कोरियन घ्या, किंवा मलेशियन घ्या, किंवा श्रीलंकन घ्या. आता श्रीलंका हा बराचसा भारताचा म्हणजे त्याला जम्बूद्वीप म्हटलेला आहे, त्याचाच तो भाग होता. श्रीलंका, ब्रह्मदेश किंवा अगदी पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंतचा भाग जो आहे, तर तो एकच जम्बूद्वीप होता. ते काही गोष्टींचं साम्य असू शकतं त्याच्यामध्ये, परंतु आता त्या वेगळ्या संस्कृती झालेल्या आहेत सगळ्या. म्हणजे श्रीलंका वेगळा झालाय, ब्रह्मदेश वेगळा झालाय, नेपाळ सुद्धा वेगळा झालाय. तर भारतीय परिस्थितीमध्ये आपल्याला तिथला बुद्ध धम्म नाही अवलंबता येणार. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिकडे कुठं जोडून दिलं नाही आपल्याला, की अमक्याच्या अमक्याच्या पद्धतीनं बुद्ध धम्म समजून घ्या. नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. त्यांच्या स्वतंत्र शिकवणी पण त्यांनी तयार केलेल्या आहेत. बुद्धांच्या बेसला धरून, बुद्धांच्या मूळ शिकवणीला धरून त्यांनी त्यांचे ग्रंथ निर्माण केलेले आहेत. त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांच्या ध्यान साधना वेगळ्या आहेत. अगदी आणखीन पाहिलं तर त्यांच्या त्यांच्या भिक्षूंचे कपडे पण वेगळे आहेत. उपासकांचे पण कपडे वेगळे आहेत. जसं आता श्रीलंकेमध्ये जर पाहिलं तर मग त्यांचे जे पेहराव आहेत ते अगदी तसेच्या तसे आपल्यासारखे नाही आहेत. किंवा इतर राष्ट्रातले सुद्धा आपण पाहिलं तर तर त्या संस्कृतीला धरून तिथला बुद्ध धम्म, ती बौद्ध संस्कृती तयार झालेली आहे. त्याची कॉपी आपण इकडं नाही करू शकत. म्हणून आता बाबासाहेबांनी जे म्हटलं ना, हे आम्हाला नवीन वाट, आम्हाला आमची वाट तयार करावी लागेल, असं जे बाबासाहेब म्हटलंय ते अशा अर्थानं, की आपली संस्कृती वेगळी आहे, त्यातल्या त्यात ही अस्पृश्यांचं जगणं तर पूर्णपणे वेगळं आहे. कारण अस्पृश्यतेची परंपरा ही जगात कुठंच नाही एकतर. आणि भारतात सुद्धा अस्पृश्यांसारखं जगणं हे इतर लोकांचं नाही. नव्हतं, तेव्हा नव्हतं. आज थोडेसे आपण एकमेकात मिसळायला लागलेत लोक, म्हणजे सवर्ण आणि अवर्ण, किंवा अस्पृश्य आणि स्पृश्य. आणि त्याच्यामध्ये काही हजारो जाती ज्या आहेत त्या सगळ्या जरी आपण आता आधुनिक परिस्थितीमध्ये एकमेकांमध्ये मिसळायला जरी लागलेलो असलो, तरी आपल्या पूर्वजांकडून, आपल्या आईवडिलांकडून, त्यांच्या आईवडिलांकडून, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत जे संस्कार पास ऑन झालेले आहेत, जे संस्कार आपल्यापर्यंत आलेले आहेत, ते घेऊन आपण जगतोच. ते आपल्यामध्ये आहेतच, काही झालं तरी. मानसिक पातळीवर आहेत, वर्तनाच्या पातळीवर आहेत. काही आपल्या वस्त्या सुद्धा अजून तशाच टाईपच्या आहेत. अगदी महानगरामध्ये मुंबई, पुणे, कलकत्ता, इकडे तिकडे दिल्ली, इकडे तिकडे ज्या अस्पृश्यांच्या वस्त्या, अस्पृश्यता अस्पृश्यतेतून वाचण्यासाठी ज्या लोकांनी स्थलांतर केलेली आहेत, त्यांच्या वस्त्या तिकडे, ज्याला आपण स्लम म्हणतो किंवा झोपडपट्ट्या म्हणतो, तर ते काही वर्षांपूर्वी तर ती परिस्थिती तशीच होती. म्हणजे असं म्हटलं जायचं आपल्या बाबतीत का इकडचाच महारवाडा तिकडं थोडासा उभा केलेला आहे. अगदी तसाच्या तसा नाही, परंतु तसंच. जसे इकडे महारवाड्यामध्ये गलिच्छ अवस्था असायची, किंवा अं, जो अभाव होता, जे अप्रिय जगणं होतं, तेच या वस्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आजही काही वस्त्या ज्या आहेत, आपण मुंबईचं पण पाहिलं, झोपडपट्ट्या जर पाहिल्या, तर तिथं आपला
आता ज्यांचा जवळून संबंध आलाय तिथं त्यांना हे लक्षात येईल का काय आहे तिथं. काही वर्षांपूर्वी, 50 वर्षापूर्वी तर ती तशाच झोपड्या, पत्र्याची घरं, पत्र्याच्याच भिंती, पत्र्याचेच आडोसा नुसता, समोरून गटारं वाहतात, उघड्यावर संडासला बसणं, कसं कसं कसंही पण म्हणजे घाणेरडं पाणी. आणि कामं मिळायची, पैसे मिळायचे, हमाली का होईना, पण म्हणजे उपाशी कोणी राहिलं नाही. परंतु जगण्यातली जी काय म्हणतात, जी परिस्थिती आहे, जीवनशैली जी आहे, जगणं जे आहे, ते पूर्वीसारखंच, त्याच्यापेक्षा काही जास्त हे झालं. सोयी झाल्या, पैसे मिळाले, खाणं पिणं थोडंसं मिळायला लागलं, परंतु काही सवयी ज्या आहेत, काही भांडण तंटे, दारू, नशा, नशा पाणी किंवा जुगार, घरातले वादविवाद, भांडण तंटे, हाणामारी, मारामारी, मांसाहार, हे सगळं त्या पूर्वीच्या पद्धतीनंच कधी कधी इकडे चालत आलेलं आहे. आजही चालतं. आता काही लोक त्याच्यातून बाहेर पडतायत. ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे सुधारलेत लोक. लोक चांगले सुधारायला लागलेत. परंतु त्याचे पडसाद आपल्या मनावर आहेत. म्हणजे आता मला तरी ते जाणवतात. मला तरी ते स्वभावातून लक्षात येतील, बोलण्यातून लक्षात येतील, कृतीतून लक्षात येतील, आत्मविश्वासातून लक्षात येतील. आता आपण नाही का नेहमी म्हणतो, आता आपण अजूनही काही लोक स्वतःला दलित याच्यातच मानतात. म्हणजे पददलित, पायी तुडवले गेलेले, असं आपण मनातून जर स्वतःला मानत असू तर आपल्याला कधीच उभारी मिळू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. त्या मानसिकतेतूनच बाहेर पडावं लागतं. पण त्या मानसिकतेचे गुलाम आपण आहोत. ते आपलं स्पेशल दुखणं आहे, खास दुखणं आहे. आणि त्याच्यामुळे आपले प्रयत्न, आपला बुद्ध धम्म सुद्धा त्या यातनांना धरूनच आकार घेऊ शकतो. हे बाबासाहेबांना माहिती होतं, म्हणून ते म्हणाले, आम्हाला आम्हाला आमची वाट स्वतः तयार करावी लागेल. त्यांनी ती तुलना बुद्धांशी केली. बुद्धांनी आपली अ, वाट जी स्वतः तयार केली, तशी आपल्याला आपली वाट त्याच सूत्राला धरून स्वतः तयार करावी लागेल. प्रश्न समान आहेत. बुद्धांच्या काळात असो नाही तर आजच्या काळातला असो, तेव्हाही दुःख, यातना, टेन्शन, प्रेशर, भांडणं होती, आजही आहेत. त्यावेळेला पाणातिपात होत होतं, आताही पाणातिपात होतं. तेव्हा पण अदिनदाना होतं, आजही आहे. तेव्हा व्यभिचार व्हायचे, आजही आहे. तेव्हा खोटं बोललं जायचं, आजही आहे. तेव्हाही नशापान चालायचं, आजही आहे. प्रश्न तेच आहेत. फक्त परिस्थिती बदललेली आहे. तर हा मुद्दा आजच्या बोलण्यात जरी आला नाही, तरी तो बेसमध्ये आहे तो. त्याचा आधार, कारण त्याचा संबंध आपल्या जगण्याशी आहे, आपल्या जीवनाशी आहे, आपल्या परिस्थितीशी आहे. व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर. तर अशा प्रकारचं आज आपण थोडंसं सती धम्मचिंतन पाहिलेलं आहे. मी इथं थांबतो आणि तुमच्यासाठी पुढचा वेळ असं परत म- म- थोडं हा परत सर, बोला. हां. आपण एवढे दिवस जी चर्चा करत होतो, मार म्हणजे काय, हां, हां. त्याचा जो अर्थ लागत होता, त्याचप्रमाणे कधी आपण जसं म्हणतो की देव म्हणजे काय, एवढे दिवस आपल्याला वाटत नव्हतं की काही कल्पना असेल किंवा कुणाच्या मनोअवस्थेचं ते लक्षण आहे. परंतु आजच्या चर्चेत थोडं माझ्या लक्षात असा आला, अर्थ लागला की मार, सेना, देव, गंधर्व, ब्रह्म ह्यावर चर्चा झाली, म्हणजे हे विचलित मनस्थेच्या अवस्थेतले वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची अवस्था आहेत. बरोबर.
जसं जे नकोय नकोय दुःखद घटना असतील, जे नकोय त्याला आपण जसं मार म्हणतो, ज्याच्याने त्रस्त होतो. बरं. कदाचित मग भौतिक किंवा मानसिक सुखाची लालसा असणारी अवस्था देवलोकाची असू शकते, की हो, हे हो. पाहिजे, हे पाहिजे आणि ते बरं, मिळत बरं, आहे. बरं. किंवा तर तो देईल त्याप्रमाणे किंवा हा कुणीतरी देईल. हा हां, कुणीतरी देईल, पण त्या सुखाच्या अवस्थेत लोभी असणे आणि त्याच्यात रममाण असणे कदाचित ही दैव अवस्था असू शकते. तसंच ब्रह्मावस्था म्हणजे काही ज्ञान असेल किंवा कुठली तरी अवस्था आहे की ज्याच्यात काहीतरी माहिती आहे, नॉलेज आहे. अशा प्रकारचे म्हणजे ते नक्की माहिती नाही, परंतु हं, एवढं लक्षात आलं की हे मानसिक अवस्थेशी निगडीत सगळ्या गोष्टी आहेत की जी मूळ निराकार अवस्थेच्या किंवा निर्वाणाच्या अवस्थेच्या शिवाय ह्या दुसऱ्या अवस्था आहेत सगळ्या, म्हणजे हे जगत आहे. बरं. तर ह्या अशा परिभाषेमध्ये कधी अर्थ लागला नव्हता पहिले मला. हां, हां. आणि दुसरी गोष्ट सर नंतर मला सांगाल तुम्ही कधी की आपण काही दिवस पहिले चर्चा केली होती की बुद्ध आणि त्याचा धम्म मध्ये कुठेतरी धम्म म्हणजे काय ह्या चॅप्टर मध्ये जागृती किंवा सती असा शब्द ब्रॅकेट मध्ये दिलाय तुम्ही बोलले होते ना हो, हो. काल परवा. ते शोधत होतो मी, मला सापडलं नाही ते. अनिल अनिल आणखी तुम्ही अनिल तुम्ही थोडंसं पाहता कारण मला पण लक्षात हा मी नाही. नंतर पहा सर हां, केव्हाही बघू. आता हां, मी हां, कालपासून बघत होतो ते हां. धम्म म्हणजे काय चॅप्टरला. तिसरा खंड आहे त्याच्यामध्ये सर. हां. तिसऱ्या खंडात तिसऱ्या आहे का? बरं बरं. अच्छा, अच्छा. हां. पाहतो तिसऱ्या खंडामध्ये आहे. खंडातलं ते कोणतं प्रकरण आहे वगैरे ते थोडंसं उद्या सांगा. चालेल चालेल उद्या सांगा. चालेल पाहू. हां, हां. चालेल. धन्यवाद सर. ओके, ओके. हां, ओके. पुढे. बाबूजी शेजवळकर, त्रिभुवन, मागाडे, कसबे, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. बोला. इतर वेळा धम्मपदावर काय वेळा विश्लेषण एक दोन ओळीची धम्मपद असतं, पण हो, विश्लेषण मात्र 5-6 ओळीचं असतंय. हो, पण हो. तुमच्यामुळं आम्हाला विश्लेषण इतकं डीप मध्ये चाललंय की त्याचा खरा अर्थ हा तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आणि तो आमच्या मनाला भेटतो. याबद्दल तुम्हाला धन्यवाद.